नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत। अखेर आकाला अटक झाली आहे। खरं तर आका म्हणजे वाल्मिक कराड बीडमधील संपूर्ण संतोष देशमुखांचा हत्याकांड असेल किंवा बीडमधील अनेक प्रकरणं यांच्याशी ज्याचा संबंध असल्याचा संशय आहे, जो मुख्य आरोपी आहे त्या आकाला अखेर पोलीस ठाण्यामध्ये येऊन शरण यावं लागलं आहे। आता शरण यावं लागलेलं आहे याच्यामध्ये फार शेखी मिरवण्याचं कारण नाही। जो आका म्हणजे वाल्मिक हा 3 आठवडे बेपत्ता होता। संतोष देशमुख या सरपंचांची जे अत्यंत लोकहितासाठी धडपडणारे अतिशय लोकहित दक्ष असे जे सरपंच होते, जे भारतीय जनता पक्षाचे होते, तरी देखील त्यांची हत्या झाल्यानंतर ते मुख्य आरोपी फरार होते। त्यापैकी काही आरोपीच फक्त अटकेत आहेत, पण सुदर्शन घुले, प्रतीक घुले असे 3-4 आरोपी अजूनही फरार आहेत। खुद्द सरपंचांची हत्या होण्याच्या अगोदर जेव्हा एका सुरक्षा रक्षकाच्या मारहाणीच्या प्रकरणामधून त्याच्या मदतीसाठी संतोष हे धावून गेले, त्यानंतर संतोष आणि त्यांची खडाजंगी झाल्यानंतर ज्या गुंडांची, त्याबाबत पोलिसांनी गुन्हा नोंदवून ताबडतोब या पवनचक्कीच्या कंपनीच्या मालकांना, मॅनेजरना, सुरक्षा रक्षकांना धमक्या देणाऱ्या गुंडांना जेरबंद केलं असतं किंवा त्यांच्यावर FIR दाखल करून त्यांना ताब्यात घेतलं असतं, चौकशी केली असती, तर संतोषचा जीव वाचू शकला असता। त्यानंतर काय झालं, मग त्याच्यानंतर 6 तारखेनंतर मग 9 तारखेला ही गोष्ट घडली आणि पुन्हा 11 तारखेला खंडणी मागण्याचा प्रकार घडला। हा वाल्मिक कराड जो आहे हा सगळ्या याचा आका म्हणजे एक मास्टरमाइंड आहे या सगळ्या प्रकरणाचा, असा संशय आहे। हा आका एवढी चर्चा विधानसभेत जेव्हा झाली तेव्हा सुद्धा या सगळ्या विधानसभेच्या, नागपूर विधानसभेच्या तिथे आवारात होता तो। हे त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नव्हती तोपर्यंत तो तिथे होता, सगळ्यांच्या सोबत वावरत होता तो। आणि मग मीडियाने बोंबाबोंब केली, सगळीकडनं ओरड सुरू झाली। बीडमध्ये महामोर्चा निघाला, 1 लाख लोक तिथे होते, सगळ्या जाती धर्माचे होते। त्यात कोणी वंजारी होते, कोणी मराठा होते, कोणी दलित होते, कोणी अगदी आदिवासी समाजातले होते, कोणी मराठा उच्चवर्णीयातले होते, मुस्लिम होते। त्यामुळे त्याला जाती धर्माचं लेबल लावण्याचं कारण आहे। संतोष देशमुख हा एक निरपराध आणि लोकांवर प्रेम करणारा माणूस, त्याची हत्या होणं अत्यंत निर्दयपणे हा माणुसकीला कलंक आहे, बीडला कलंक, महाराष्ट्राला कलंक आहे। म्हणून जात धर्माचा तिथे विचार करताच कामा नये। तो किडा डोक्यातनं काढून टाकला पाहिजे। वैभवी त्याच्या संतोष देशमुखांच्या कन्या, तिचे अश्रू, तिची वेदना, तिची आर्तहाक ही तुम्हाला शासनकर्त्यांना ऐकू येते की नाही असा प्रश्न होता। संतोष यांच्या पत्नी त्या म्हणाल्या की इतका म्हणजे त्या तर म्हणाल्या की मी माराच, आता त्यांना मारावं असं वाटते या मारेकऱ्यांना, तुम्हाला सापडत नाही म्हणजे काय। केवढी ती वेदना आहे त्या माऊलीची, म्हणजे वैभवीच्या आईची, संतोष यांच्या पत्नीची, तरीसुद्धा ज्यांच्या हृदयाच्या, ज्यांच्या काळजाला घरं पडत नाही, ती माणसं आहेत का कोण आहेत, हैवान आहेत। आणि हा वाल्मिक म्हणतोय की मी अटकपूर्व जामीन मिळवू शकलो असतो, पण मी सरेंडर झालो, म्हणजे जणू काही त्यांनी आपल्यावरती उपकारच केलेत। हा नालायक, अत्यंत बदमाश गुंड वाल्मिक कराड, त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरती फक्त खंडणीचा गुन्हा नाही, कारण ही लिंक आहे, खंडणी आणि खून यांची लिंक आहे, त्यामुळे त्याच्यावर 302चा म्हणजे गुन्हा हा लावला जायला पाहिजे असा आग्रह आहे। माझा त्याला पूर्ण पाठिंबा आहे। हा बीड जिल्हा त्याला काय आंदण दिला होता का वाल्मिक कराडला? का तो पालकमंत्री होता त्याचा? का पालकमंत्री होता का मालक होता बीडचा? हा धनंजय मुंडेंचा अगदी ज्याला सेवक म्हणावा, त्यांचा चमचा,
त्यांचा मुकादम काय वाटेल म्हणा त्याला, असा माणूस इतका गडगंज श्रीमंत होतो आणि त्याची संपूर्ण बीडवर सत्ता चालते आणि कोणीही काहीही बोलत नाही. काही काळ झाला याला त्याची सत्ता चालू आहे. अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणं, तो आणि त्याचे गुंड, ते साथीदार टोळकं, वाटेल ते बोलणं, आई माईवरनं शिव्या घालणं, आधी ज्येष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा, सरकारी अधिकाऱ्यांना, ते त्याचे नोकर आहेत का? तळपायची आग मस्तकाला जावी अशी ही परिस्थिती आहे. आणि मग हा जेव्हा वाल्मिक आज पुण्यामध्ये सरेंडर झाला, त्याच्या अगोदर त्याने एक व्हिडिओ रिलीज केला आणि तो म्हणाला की मी थोडक्यात तो निर्दोषच आहे, तरी सुद्धा सरेंडर होते. कुठलाही अधिकारी नाही, कुठलाही आरोपी, अगदी रामन राघव असेल किंवा तो दाऊद असेल किंवा कोण लादेन असेल, हे कोणी म्हणणार नाही की हो मी गुन्हा केला म्हणून. आणि हा व्हिडिओ रिलीज करतो. पत्रकारांना कळतं की तो आज सरेंडर होणार आहे, कालच कळतं. मग आम्हीच पहिल्यांदा ब्रेक केली असं म्हणतात पत्रकार. म्हणजे पोलिसांना माहिती होतं तो आज सरेंडर होणार आहे. त्याची स्कॉर्पिओ गाडी पोलीस पुण्याच्या CIDच्या मुख्यालयात येते, आत येते ती, त्याचे समर्थक तिथे असतात आणि जणू काय एखादा महान नेता कोणीतरी येतोय पोलीस ठाण्यामध्ये सरेंडर व्हायला. आणि ते म्हणतात त्याचे जे चमचे, त्याचे जे कार्यकर्ते, तथाकथित कार्यकर्ते, ते म्हणतात तो आमचं दैवत आहे आणि बीडचं म्हणजे जणू काय बीडचा विकास पुरुष आहे तो वाल्मिक कराड, असं ते म्हणतात. आणि यांना बोलू दिलं जात नाही. त्यांनाही मुसक्या आवळल्या पाहिजे होत्या त्या कार्यकर्त्यांच्या, तथागत, किंवा त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला पाहिजे होतं आणि त्यांची चौकशी करायला पाहिजे होती. पण हे खुले आम चालू आहे. आणि हे सगळं इतकी पोलिसी अकार्यक्षमता, पोलिसीपेक्षा गृह खात्याची अकार्यक्षमता, महायुती सरकारची, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची अकार्यक्षमता, फडणवीसांची अकार्यक्षमता एवढा असूनही आता बघा तो झाला ना सरेंडर आणि पाठ थोपटून घेतली जाते. आणि माझं तर म्हणणं आहे की जे सुरेश धस, ज्यांचं मी वारंवार अनेक व्हिडिओमधनं कार्यक्रमातनं कौतुक केलं की त्यांनी हे प्रकरण विधानसभेत लावून धावलं, बाहेर लावून धावलं, न घाबरता ते कणखरपणे उभे राहिले या सगळ्या गुंडगिरीविरुद्ध. तेच आता म्हणतात की कर्तव्य दक्ष, कार्यक्षम हे देवेंद्र फडणवीस हे आता यांच्यावरती त्यांनी त्यांचं अभिनंदन केलं हा सरेंडर झाल्यामुळे. ज्या काही कारवाया केल्यात, मी SP ची बदली केली, काही आरोपींना ताब्यात घेतलं, पण हे बोंबाबोंब झाल्यानंतर केले त्यांनी. तेव्हा सुरेश धस यांनी बघा, ते सुरेश धस तो काही राजकारण कमी करत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांचा एवढा गुणगौरव, ओपनिंग स्टेटमेंट त्यांचं पत्रकार परिषदेमध्ये, एवढं गुणगौरव करण्याचं काय कारण होतं? माझं म्हणणं आहे की सुरेश धस यांना आपलं कणखर किंवा आपलं आक्रमक नेतृत्व आणखीन प्रस्थापित करायचं असेल, मराठवाड्यामध्ये केवळ आपल्या मतदारसंघापुरतं नाही, जिल्ह्यापुरतं नाही, बाहेरसुद्धा एक राजकारणामध्ये असं नेतृत्व प्रस्थापित होऊ शकतं, करायला काहीच हरकत नाही. ते सिनियर नेते आहेत. अशा वेळी त्यांनी अशा प्रकारची भाडगिरी करण्याची कारण नाही देवेंद्र फडणवीसांचं. एक ते राजकारणी चलाकपणे करतात. सुरेश धस असं म्हणाले की पालकमंत्री तेच व्हावेत देवेंद्र फडणवीस. आता पालकमंत्री, मुख्यमंत्री सामान्यतः होत नाही, फार तर गडचिरोलीचा झालेला असेल एखादा मुख्यमंत्री पालकमंत्री, पण असं होण्याची पद्धत नाही. पण गरज पडली तर मी होईल आणि आमच्या तिघांचं एकमत झालं तर मी होईल असं फडणवीस म्हणाले. आता फडणवीस यांची प्रतिमा चांगली आहे, साधारणतः चांगली आहे, पण त्यांची अकार्यक्षमता, गृहखात्याची कार्यक्षमता वारंवार सिद्ध झाली आहे ना. पण सुरेश धस हे काय राजकारण करतात? त्यांना तिथे धनंजय मुंडे किंवा पंकजाताई या पालकमंत्री नको आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, तसंही म्हणायला काही हरकत नाही, देवेंद्र फडणवीस पालकमंत्री आम्हाला हवेत, पण त्यांचा एवढा गुणगौरव करण्याचं सुरेश धस यांना कारण नाही. तुम्ही स्वतंत्र स्वयंभू नेते आहात ना सुरेश धस, कशाला तुम्ही असं करता एवढं गुणगौरव? ते करण्याचं कारण नाही. पण तो आत्ता प्रश्न नाही. आता अनेक ज्या गोष्टी आहेत, मी म्हटलं की अकार्यक्षमता कशी सिद्ध झाली ते बघा. आता वाल्मिक कराडला ताब्यात घेतल्यानंतर अजूनही सुदर्शन घुले, प्रतीक घुले यांनी त्या संतोष देशमुखांना गाडीतनं ओढून आपल्या गाडीत टाकलं
आणि मारहाण केली. नंतर तो व्हिडिओ, तो मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल करणं हा तर विकृतीची, रानटीपणाची, पाशवीपणाची परिसीमा आहे. लाज वाटायला पाहिजे या गुंडांना याची. आणि या गुंडांना संरक्षण देणारा जो महाआका आहे त्याला याची लाज वाटायला पाहिजे. पण लाज वाटत नाही. निर्लज्जपणे सांगतायत धनंजय मुंडे जे मंत्री आहेत आणि जे वाल्मिक कराडचे आश्रयदाते आहेत, तारणहार आहेत त्याचे, ते म्हणतात की हे व्यक्तिगत प्रकरणामधनं संतोष देशमुखांची हत्या झाली. संतोष देशमुख हे खरं म्हणजे त्या सुरक्षा रक्षकाच्या हाकेला दिली आणि ते गेले धावून. माझा काही संबंध नाही, मी माझं बघतो असं न म्हणतात त्यांनी बलिदान केले एक प्रकारे. आणि ते व्यक्तिगत प्रकरण आहे असं तुम्ही म्हणता? संतोष देशमुखांच्या मृत्यूला तुम्ही कमी लेखता? किंवा त्यांनी जो पराक्रम केला, जी लढाई केली, 2 हात केले, त्याला कमी लेखता तुम्ही? त्यांनी आपलं जीवाचं बलिदान केलं एक प्रकारे. आणि त्यांच्या बलिदानामुळे बीडमधल्या जनतेने त्यांचं कृतज्ञ राहिलं पाहिजे, त्या कुटुंबाचं कृतज्ञ राहिलं पाहिजे, त्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहिलं पाहिजे. याचं कारण त्यांच्या या बलिदानामुळे बीडमधली कीड नष्ट होण्याची शक्यता आहे, हे लक्षात घ्या. आणि ती सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. वाल्मिक कराडला उद्या त्याच्यावरती केसेस होतील काय, त्याला परत जामिनावर सुटेल की काय मला माहीत नाही. पण आरोपपत्र नीट पद्धतीने दाखल झालं पाहिजे, चांगले वकील दिले पाहिजेत, युक्तिवाद व्यवस्थित केला पाहिजे, नाही तर तो जामिनावरती सुटेल. मीडियाच्या नजरेतनं हे प्रकरण सुटलं की मग काहीही होणार नाही. मग मीडियाचं लक्ष काढून घेतलं जाईल. तसं होता कामा नये. मीडियाने पाठपुरावा केला पाहिजे, पण सरकारने गंभीरपणे हे प्रकरण हाताळलं पाहिजे. एकनाथ शिंदे सरकारने मालवणच्या शिवपुतळ्याचं प्रकरण, बदलापूरचं प्रकरण ज्या प्रकारे हाताळलं तसं होता कामा नये. आणि उद्या यामधल्या आरोपींचा एन्काउंटरही होता कामा नये. व्यवस्थित कोर्टात केस होऊन त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. ज्यांनी ही हत्या केली त्यांना फाशीच व्हायला पाहिजे, पण व्यवस्थित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून. कोणाचा एन्काउंटर होऊन सवंगपणा करण्याची गरज नाही, कारण बदलापूरच्या प्रकरणात एन्काउंटर झाला होता आणि एन्काउंटर न होता व्यवस्थित शिक्षा झायला पाहिजे आणि त्याला फाशी व्हायला पाहिजे अशी सुजाण नागरिकांची, नेत्यांची मागणी होती. पण त्याला टर्न देऊन एकनाथ शिंदे आणि संपूर्ण भाजपवाले म्हणायला लागले की आरोपीच्या बाजूने जणू काही सगळे विरोधी पक्ष किंवा जे विचारवंत असतील, सामाजिक कार्यकर्ते आहेत, असं खोटं नॅरेटिव्ह, फेक नॅरेटिव्ह निर्माण करण्याची, लोकांपुढे ठेवण्याची महायुतीची पद्धत आहे, भाजपची पद्धत आहे, हे लक्षात घ्या. आता अजून एक गोष्ट, राजकारणाचा आपण विचार केला तर बघा की धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर वाल्मिक कराड सरेंडर झाला. वाल्मिक कराड सरेंडर होणार हे पोलिसांना अगोदर माहिती होतं. याचाच अर्थ इथे कुठेतरी तडजोड अशी झालेली आहे, तडजोड काहीतरी, की वाल्मिक कराड सरेंडर झाल्यावरती एक वातावरण तापलेलं आहे, ते शांत होईल. मग धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याची गरज उरणार नाही असं एकूण ज्यांनी हे सगळं घडवून आणलं त्यांना वाटत असावं. आता मुद्दा असा आहे की यामध्ये ज्यांनी धाडस दाखवलं ते सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर. मास्टर माइंडचं नाव घेतलं त्यांनी, धनंजय मुंडेंचं नाव घेतलं. आता धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, द्यायलाच पाहिजे राजीनामा, किंवा त्यांना हाकलूनच दिलं पाहिजे असं माझं म्हणणं. थेटपणे मी अगोदरही म्हटलं, हाकलून दिलं पाहिजे. नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मी का सांगतो तुम्हाला, जे चंद्रकांत दादा पाटील जे आत्ता मंत्रिमंडळात मंत्री आहेत त्यांनी स्वतः करुणा शर्माचं प्रकरण जेव्हा बाहेर आलं आणि जेव्हा धनंजय मुंडे म्हणाले होय त्यांच्या माझे संबंध आहेत, मला मुलं आहेत, आणि हे सगळं प्रकरण बाहेर आल्यानंतर मग त्यांनी त्यांचा राजीनामा स्वतः चंद्रकांत दादांनी मागितला होता. मग आता विरोधक राजीनामा धनंजय मुंडेंचा मागत असतील तर त्या चुकीचं काय? मी तुम्हाला अजून उदाहरणं देतो की ज्यांनी राजीनामा दिला आत्तापर्यंत. अशा प्रकारे अशोक चव्हाणांचा आदर्श प्रकरण सिद्ध झालं होतं नाही, पण त्यांनी राजीनामा दिला. मुख्यमंत्रीपदाचा दिला. विलासराव देशमुख जेव्हा महाराष्ट्रामध्ये
8-9 साली जेव्हा मुंबईवरती हल्ला झाला, त्यावेळी विलासराव रामगोपाल वर्माबरोबर जेव्हा ताज हॉटेलमध्ये गेले होते तेव्हा त्यांच्यावर टीका झाली आणि आणि त्यावेळी तुम्हाला माहिती आहे विलासरावांनी राजीनामा दिला. त्यांचा काय या मुंबईमधल्या सगळ्या या हल्ल्यामध्ये काही सहभाग होता का? पण नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला ते. आर पाटलांनी वादग्रस्त एक स्टेटमेंट केलं होतं कारण त्यांची हिंदीवर पकड नव्हती. ते बडे बडे छोटी छोटी बातें होते असं ते म्हणाले ना. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यांचा काही संबंध होता कुठल्या गुन्ह्यामध्ये, कुठल्या गैरव्यवहारामध्ये? अजिबात नव्हता, पण राजीनामा दिला ना. संजय राठोड यांचा राजीनामा उद्धव ठाकरेंनी घेतला होता आणि जे त्यांचा राजीनामा मागत होते त्यांनी संजय राठोडांना शिंदेच्या सरकारमध्ये होते आणि आत्ताच्या सरकारमध्ये सुद्धा आहे. आणि हे लोक म्हणत आहेत की राजीनामा देण्याची धनंजय मुंडेंची काय गरज आहे, मागण्याची काय गरज आहे. हसन मुश्रीफ म्हणतात की काही गरज नाही. अरे हसन मुश्रीफांना त्यांच्यावरती इतके गैरव्यवहाराचे आरोप आहेत. किरीट सोमय्या गप्प आहेत. आता हसन मुश्रीफांना मंत्रिमंडळात घेतले. जे अनेकांवरती आरोप आहेत ते मंत्रिमंडळात आहेत आता. आणि हे म्हणतात हसन मुश्रीफ की धनंजय मुंडेंनी राजीनामा देण्याची गरज नाही. उंदराला मांजराची साक्ष अशी ही गोष्ट आहे. हे असे अनेक उदाहरण. मधुकर पिचड गोवारी हत्याकांड जेव्हा झालं तेव्हा गोवारी हत्याकांड हे काही मधुकर पिचड यांनी केलं नव्हतं, पण त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली. त्यावेळी गोवारी समाजातल्या अनेकांचा बळी गेला, त्यांनी राजीनामा दिला होता तेव्हा. अशी अनेक उदाहरणं मी सांगेन. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामाच दिला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. सुप्रियाताई सुळेंनी आज सांगितलं की सरेंडर हे होणं म्हणजे पोलिसांनी पकडायला पाहिजे होतं त्याला. हे सरेंडर होणं म्हणजे पोलिसांची अकार्यक्षमता किंवा पोलिसांच्या कर्तृत्वहीनतेचं उदाहरण आहे. सुप्रियाताई बरोबर बोलल्या, पण त्यांनी धनंजय मुंडेंचा स्पष्टपणे अगदी स्पष्ट शब्दात राजीनामा मागण्याची गरज होती. त्या म्हणाले की नैतिकतेच्या तत्वाचा विचार करून अजितदादांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा. ते घेतील, कारण आमचा काही संबंध नाही याच्याशी. असं नाही, आपला संबंध आहे. धनंजय मुंडे हे महाराष्ट्राचे मंत्री आहेत आणि संशय दूर होईपर्यंत त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे त्यांनी राजीनामा. आता बघा, नवाब मलिक असतील प्रफुल्ल पटेल त्यांच्यावरती भाजपवर एवढे आरोप करत होते. आता झाले ना, ते क्लीन झालेत एकदम. काहीच झालं, काहीच त्यांच्यावरती कुठल्याही केसेस नाही. केसेस थंड पडल्या जातात, काही नाही त्याचं. म्हणजे हे महायुती किंवा भाजपची ही पद्धत आहे. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाच पाहिजे. आणि वाल्मिक कराडचं प्रकरणाच्या निमित्ताने मी असं म्हणेन की केवळ वाल्मिक कराडला अटक करून त्याला शिक्षा होईल, काय व्हायची ते होईल. अत्यंत कठोर शिक्षा जर पुरावे म्हणजे सगळे पुरावे सादर झाली तर चांगलंच आहे. दिलासा मिळेल बीड करता, पण तेवढ्यामुळे दिलासा नाही मिळाला. आजही वाल्मिक कराड किंवा धनंजय मुंडे यांची गँग जी आहे बीड जिल्ह्यात, केवळ परळीत नाही ठिकठिकाणी, म्हणजे महसूल खातं, तलाठी असतील, तहसीलदार असतील, पोलीस हवालदारापासून वरपर्यंत प्रशासनामध्ये, जिल्हाधिकारी कार्यालयात, सगळीकडे त्यांची माणसं आहेत. आणि त्यांची माणसं आहेत ती आत्ता त्यांची ज्या टोळी जी आहे त्यांची वाल्मिक कराडची, ती आता अशी कुठेतरी लपून बसली असते, बचावात्मक पवित्रात आहे. पण हे प्रकरण थंड झाल्यानंतर पुन्हा ते ॲक्टिव्ह होण्याची शक्यता. ती टोळी संपूर्ण नष्ट केली पाहिजे, बेसन घातली पाहिजे. आणि प्रशासनामध्ये जी त्यांची माणसं असतील त्यांच्यावर वॉच ठेवला पाहिजे. आणि प्रशासनातल्या लोकांनी कोणीही त्यांच्या जागी दुसरं कोणीतरी गुंड तयार झाला, दुसरा कोणीतरी माणूस नेतृत्व पुढे आला आणि तो दादागिरी करायला लागली, तर प्रशासनाने हे वरपर्यंत कळवलं पाहिजे. देवेंद्र फडणवीसांवरती आपण विश्वास ठेवून असं म्हणू की मुख्यमंत्री अशा प्रकारची दादागिरी कोणाची लोकल गुंडांची सहन करणार नाही. खंडणी सत्र, वाळूचे राखेचे कुठलीही फी न भरता ट्रकच्या ट्रक, हजार ट्रक जात आहेत, हायवा जात आहेत, 300 जात आहेत रोज. आणि सरकारचं उत्पन्न बुडतं आहे. कितीतरी की सगळ्या एजन्स्या ज्या असतात, म्हणजे असेल कोलगेटची असेल कुठली असेल ती एजन्सी तुमच्याकडे असेल गावाची,
तर तुम्हाला सांगायचं की माझ्या स्वाधीन मी ताब्यात घ्यायची, म्हणजे वाल्मिक कराडने किंवा त्यांच्या गुंडांनी, हे उद्योग तिथे चाललेले आहेत. आणि यापेक्षाही भयानक उद्योग चाललेले आहेत बीडमध्ये. इतके भयानक उद्योग चालले आहेत की सगळ्यांचा उल्लेखही करता येणं शक्य नाही. अनेकांची संशयास्पद हत्या झाली, अनेक हत्या प्रकरणं, 36 हत्या झालेल्या हत्या यावर्षी. यापैकी अनेक प्रकरणं ही संशयास्पद आहे. अगदी वाल्मिक कराडने त्याच्या समाजातल्या वाल्मिक कराड किंवा त्यांच्याशी संबंधित असलेले त्यांच्या वंजारी समाजातले सुद्धा लोकांच्या काही अदृश्य झालेले, काही जणांच्या हत्या झालेत असं म्हणतात. म्हणजे जे त्यांच्या आड येतात त्यांना नेस्तनाबूत केलं जातं या टोळीकडून, असा संशय आहे, असा आरोप आहे. या सगळ्या खून मालिकेची चौकशी व्हायला पाहिजे. सगळे अवैध धंदे बंद झाले पाहिजेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं की बापू आंधळेची हत्या कशी झाली, का झाली, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात एकालाही सोडणार नाही, असं ते कडक भाषा वापरतात. पण प्रत्यक्षात तशा प्रकारची कारवाई आत्तापर्यंत अनेक प्रकरणात झाली नाही, हे लोकांनी निदर्शनास आणलेलं आहे. आता धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला तर बबनराव तायवाडे ते म्हणत आहेत, ओबीसीचे नेते, की हे त्यांना टार्गेट केलं तर आम्ही सहन करणार नाही. काय बाबा, का नाही सहन करणार तुम्ही? सहन करावंच लागेल तुम्हाला. तुम्ही एखाद्या समाजाचा हा नेता आहे म्हणून त्यांनी वाटेल ते केलं आणि वाटेल ते उद्योग केले, वाटेल त्या टोळक्याला उत्तेजन दिलं, संरक्षण दिलं, ते अजिबात सहन करता कामा नये. इथे धनंजय मुंडे ओबीसी आहेत का मराठा आहेत का कुठल्या समाजाचा आहेत काही संबंध नाही. हाकलून दिलं पाहिजे त्यांना की इथून, ही आपण गोष्ट लक्षात ठेवली. आणि पालकमंत्री म्हणून जो कोणी असेल, पूर्वी कसं होतं की पालकमंत्री बाहेरचा असायचा, त्याचे त्या जिल्ह्यामध्ये हितसंबंध नसायचे. पण गेल्या अनेक वर्षामध्ये सरकार कुठल्याही पक्षाचा असो, पालकमंत्री हा त्या ठिकाणचा त्या जिल्ह्यातला असतो, त्याचे हितसंबंध तयार झालेले असतात. आणि मग त्या पालकमंत्र्याच्या माध्यमातून वरपासून खालपर्यंत एक साखळी तयार होते हितसंबंधांची, त्याच्यातनं प्रचंड भ्रष्टाचार केला जातो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की आता बंडगर म्हणून पाटोदा इथे बंडगर म्हणून जे आहेत त्यांचं सुद्धा प्रकरणाचा मला वाटतं कोणीतरी उल्लेख केला होता, मला वाटतं आव्हाड असतील किंवा कोणी असतील. अशी अनेक प्रकरणं जी आहेत ती प्रकरणं आता बाहेर काढण्याची गरज आहे. म्हणजे केवळ वाल्मिक कराड हे प्रकरण किंवा संतोष देशमुखांचं प्रकरण याच्यापर्यंत हे नाही, तर वाल्मिक कराड आणि या सगळ्या यांची प्रकरणं आणखीन जी काही असतील ती सगळी बाहेर काढली पाहिजे आणि ती फास्ट ट्रॅकवर घेतली पाहिजे. पोलीस आणि प्रशासन यांच्या आणि राज्यकर्ते यांच्यामध्ये जी वरपासून खालपर्यंत जी सगळी एक हितसंबंधांची साखळी आहे ती पूर्णपणे तोडून टाकली पाहिजे. आणि मुख्य म्हणजे असं आहे की मी पुन्हा सांगतो की CDR असेल किंवा मारहाणीचे व्हिडिओ असतील, कोणाकोणाचे कॉल्स आलेले होते मोबाईलवरती, हे सगळं तपासलं पाहिजे. पण आत्तापर्यंतचा इतिहास महाराष्ट्रातला असा आहे की प्रकरण जेव्हा तापलेलं असतं तेव्हा काही ॲक्शन झाली, आम्ही काहीतरी करतोय असं दाखवून त्याचं वर श्रेय घ्यायचं. मग अगोदर अकार्यक्षमता दाखवायची, दुर्लक्ष करायचं. मीडियाने उचलून धरलं किंवा लोकांनी उचलून धरलं एखाद्या प्रकारे, लोक मागे लागले की काय झालं सांगा, मोर्चे निघाले की मग काहीतरी केल्यासारखं दाखवायचं आणि आम्हीच केलं म्हणून सांगायचं. पण म्हणजे आपली अकार्यक्षमता दडवायची आणि काहीतरी केलं म्हणून स्वतःची पाठ थोपटून घ्यायची, असं आजवर चाललेलं आहे. याची पुनरावृत्ती होता कामा नये. आणि शेवटची गोष्ट अशी की बीड जिल्ह्यातच केवळ हे प्रकार होतात नाही असं नाही, महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये हे खंडणी सत्र, ब्लॅकमेलिंगचं सत्र, अवैध धंदे हे चालू आहे आणि ते राज्यकर्त्यांच्या आशीर्वादाने चालू आहे. पक्ष कुठलाही असो, मला त्याच्याशी देणं घेणं नाही. पण आज देवेंद्र फडणवीस जी काही कारवाई करतायत, जी झाली आहे ती ठीक आहे, चांगली आहे, पण अनेक प्रकारची कारवाई झाली नाही. आणि त्यामुळे गृह खात्याची मुख्यमंत्र्यांची अकार्यक्षमताच दिसून येते. आता कारवाई केल्याबद्दल त्यांची पाठ थोपटण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे यांचे काही नेते पुढे आले. जितेंद्र आव्हाडे म्हणाले की आता देवेंद्र फडणवीस हे पूर्वीपेक्षा बदललेले आहेत, मला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. अचानकपणे अशी सॉफ्ट लाईन या लोकांनी का घेतली देवेंद्र फडणवीसांबद्दल, महायुती सरकारबद्दल, ते मला माहिती नाही. ते राजकारण जे काय असेल त्यांचं ते असू देत. मी मात्र
लोकांच्या बाजूने आवाज उठवत राहणार. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की ही सगळ्या ठिकाणची खंडणीखोरांची जी टोळी असते प्रत्येक जिल्ह्यातली, ही नेस्तनाबूत केली पाहिजे. एक कुठला तरी वाल्मिक कराड असेल, कुठल्याही जिल्ह्यातलं कुठलाही गुंड असेल, त्याच्यापेक्षा सरकार नावाची यंत्रणा मोठी आहे. सरकारचा दरारा असला पाहिजे, सरकारचा वचक असला पाहिजे, गृह खात्याचा मुख्यमंत्र्यांचा दरारा असला पाहिजे. एकेकाला एक सुभा वाटून दिलेला आहे आणि ते वाटेल ते करावं, तिथे वाटमारी करावी, असं खपून घेता कामा नये. आणि म्हणून मग यासाठी लोकांनी आवाज उठवले पाहिजे. त्या ठिकाणी जे सामाजिक कार्यकर्ते असतात, वेगवेगळे सेवाभावी संस्था असतात, त्यांनी आवाज उठवला पाहिजे. कारण हे राजकारण्यांचे हितसंबंध असतात ना, ते एकमेकाचे हितसंबंध जपतात. ते लोकांच्या बाजूने खरे असतात असं त्यांचे वेगळे हिशेब असतात. ते एखाद्या प्रकरणाच्या निमित्ताने आपले हिशेब पूर्ण करतात आणि मग स्वतःचा स्वार्थ साधतात, स्वतःच्या नव्या संधी उघडतात. त्यामुळे त्यांच्यावर भरोसा टाकण्याच्या ऐवजी लोकांनीच आवाज उठवत राहायला पाहिजे. आणि लोक आवाज उठवतील, आमच्यासारखे लोक त्यांना पाठिंबा देतील. आता इतकंच. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा. धन्यवाद.